नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा ही साजरी करत असतो आणि सर्वच स्वामी भक्तांसाठी हा आवडतीचा दिवस आहे. आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा महत्त्वाचा दिवस हा मानला जातो. तर आपल्या सांसारिक अडचणी खूप असतात आणि तुमच्या ज्या काही अडचणी, इच्छा असतील तर त्या दूर होण्यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांचं पारायण आपल्याला करायचं आहे. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आपल्याला करायची आहे. तर ती कोणती सेवा करायची आहे आणि ती कशा प्रकारे करायची आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, 10 जुलै 2025 वार गुरुवार, तर या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. तर अतिशय शुभ आणि प्रभावी असा हा दिवस आहे. अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे. तर या निमित्ताने आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला या दिवसापासून 21 दिवसांची आपल्याला एक सेवा करायची आहे. तर ही सेवा 20 जूनपासून आपल्याला सुरू करायची आहे. तर 20 जून ते 10 जुलै असा 21 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे. तर सेवा काय करायची आहे, तर बघा, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे आपल्याला पारायण करायचे आहे. तर अतिशय दिव्य हा ग्रंथ आहे आणि तेवढाच प्रभावी देखील आहे. आणि जो कोणी या ग्रंथाचे पारायण करत असतो तर त्याचे आयुष्य सोन्यासारखे होते. असंख्य कोटीच्या त्याच्या अडचणी या पारायणाने दूर होतात. तर 21 दिवस आपल्याला या ग्रंथाचे पारायण करायचे आहे. तर रोज आपल्याला 1 ते 21 अध्याय रोज 21 दिवस आपल्याला पठण करायचे आहे आणि ही सेवा आपल्याला करायची आहे. यासोबतच आपल्याला 11 माळी 21 दिवस श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण देखील करायचं आहे. तसेच 21 दिवस रोज 11 वेळा तारक मंत्राचे देखील पठण करायचं आहे. तर या तिन्ही सेवा आपल्याला करायच्या आहे. अतिशय प्रभावी आणि दिव्य अशी ही सेवा आहे. तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा. तसेच सांसारिक अडचणींमुळे तुम्हाला जर या सेवा करणं शक्य नसतील तर फक्त तुम्ही यापैकी एकच सेवा केली तरीही चालेल. म्हणजेच 21 दिवस रोज तुम्ही फक्त तारक मंत्राचे 11 वेळा पठण केले तरीही चालेल, किंवा रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरीही चालेल, किंवा 21 दिवस रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण केले तरीही चालेल. म्हणजे जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. या तिन्हीपैकी कोणतीही एक सेवा केली तरीही चालेल, किंवा या तिन्ही सेवा तुम्ही 21 दिवस केल्या तरी अतिशय उत्तम. अतिशय शुभ आणि अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. तर ही सेवा करताना याची मांडणी करावी का, तर याची मांडणी नाही केली तरीही चालेल. तर स्वामींच्या फोटोसमोर बसून देखील तुम्ही ही सेवा करू शकता. त्यासोबतच ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता. आणि संकल्पयुक्त करताना रोज देवघरासमोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि संकल्प नसेल तर तुम्ही तुमच्या जॉबच्या ठिकाणी देखील ही सेवा करू शकता. फक्त पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. आणि तसेच ज्यांची मासिक धर्माची तारीख जवळ असेल तर ती तारीख बघून तुम्ही 4-5 दिवस आधी सेवा सुरू केली तरीही चालेल. म्हणजेच तुमची 10 जुलैपर्यंत 21 दिवसांची सेवा ही पूर्ण होईल. त्यासोबतच पारायणाची एकच वेळ ठेवा. ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. पण ज्यांची संकल्पयुक्त आहे तर त्यांनी पारायणाची ही एकच वेळ ठेवा, सकाळी किंवा संध्याकाळी. आणि त्यासोबतच 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्ही करू नका. त्यासोबतच लहान बाळ असेल तर तुम्ही 2 वेळेत देखील ही सेवा करू शकता. म्हणजेच अर्धी सकाळी आणि अर्धी संध्याकाळी असं 2 प्रकारे देखील तुम्ही 2 वेळेत देखील ही सेवा करू शकता. त्यानंतर ही सेवा करत असताना काही नियमांचे देखील आपल्याला पालन करायचे आहे. तर बघा, ही सेवा जोपर्यंत म्हणजेच 21 दिवस ही सेवा आपण करणार आहोत, तर 21 दिवस आपल्याला मांसाहार, मद्यपान हे टाळायचे आहे. त्यासोबतच तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन नाही केले तरीही चालेल, पण मांसाहार हा आवर्जून आपल्याला टाळायचा आहे. त्यासोबतच पर अन्न देखील आपल्याला वर्ज्य करायचे आहे. तर या काही साध्या नियमांचे आपल्याला पालन करायचे आहे, जेणेकरून आपण केलेल्या सेवेचे आपल्याला फळ मिळेल, योग्य फळ मिळेल. त्यासोबतच सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करा, नक्कीच त्याचे फळ तुम्हाला मिळेल. तर अवश्य गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष स्वामींची ही आवडती आणि अतिशय प्रभावी अशी ही सेवा 20 जून ते 10 जुलैपर्यंत तुम्ही अशी ही 21 दिवसांची सेवा करून बघा. अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा आहे. तुमच्या ज्या काही सांसारिक अडचणी असतील तर त्या नक्कीच या सेवेमुळे दूर होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.